पुढची बातमी आहे एकनाथ खडसेंबाबतची। नाथाभाऊ नेमके कोणत्या पक्षात आहेत याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाहीये। काहींना वाटतंय ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, काहींना वाटतंय ते भाजपत आहेत। कदाचित नाथाभाऊंचं सुद्धा यावरून कन्फ्युजन असावं। बघूया, ईडी सीडी आणि लोकसभेच्या भाजपची शिडी वापरल्यानंतर सुद्धा नाथाभाऊ कुण्या एका पक्षाचे का होऊ शकले नाहीत याविषयीचा स्पेशल रिपोर्ट हलक्यात घ्या। नाटक आणि राजकारण या दोन्हीकडे प्रवेश महत्त्वाचा असतो। नाटकात नटाने प्रवेश केला की अभिनय सुरू होतो, तर राजकारणात नेत्याने प्रवेश केला काय किंवा नाही काय त्याला अभिनय करणं भाग असतं। जसं की आपल्या नटसम्राट नाथाभाऊ खडसेंचंच बघा। लोकसभेला त्यांनी भाजपत असल्याचा अभिनय केला, पण भाजपचे नेते त्यांच्या पक्षप्रवेशावरती कायमच उघड काही बोललेच नाहीत। एकनाथ खडसे भाजपवर येणार अशी चर्चा आहे, मला कल्पना नाही। एकनाथ खडसे भाजपवर येणार अशी चर्चा आहे, मला कल्पना नाही। यानंतरही नाथाभाऊंनी भाजपचं काम केलं, सुनेचा प्रचार केला, निवडून आणलं। ज्या पक्षात आहेत त्या पक्षालाच धक्का दिला, सुनेसाठी मंत्रिपद मिळवलं। मग प्रवेशाचं फिक्स वाटत असतानाच नाथाभाऊंनी गुगली टाकली। मी संभ्रमावस्थेत हे तर माहीतच आहे, कारण मी कन्फ्यूज आहे। मी सांगितलं, कारण भारतीय जनता पार्टीने गेले 5-6 महिने मला या ठिकाणी प्रवेश देऊनही जाहीर केलेला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माझी आवश्यकता नाही असं वाटतं। आता माझी गरज नाही इथवरच हे मर्यादित राहिलं नाही, तर नाथाभाऊंनी आता ते काय करणार, कुठे जाणार हे सुद्धा सांगितलं। आता मला असं वाटतं की जर भाजपलाच त्याची गरज नाही आहे, तर मग माझा मूळ पक्ष काय वाईट आहे? मी त्यांचा आमदार आहे, अजून 4 वर्ष मी आमदार राहणार आहे। त्यामुळे भाजपने जर मला हे नाही केलं तर मग माझा मूळ पक्ष बरं आहे ना, मी राष्ट्रवादीत जाईल। इथे नाथाभाऊंना चूक कळली आणि मग जाईल म्हणजे मी गेले राष्ट्रवादीचा सदस्य आज आहे, मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही। हे झालं आत्ताच, पण जेव्हा नाथाभाऊ भाजपत जायला निघाले होते तेव्हा त्यांना भाजप हे आपलं घर आहे याची आठवण झाली होती। त्यावेळी आताचा मूळ पक्ष म्हणून ते ज्या राष्ट्रवादीचा उल्लेख करतायत तो त्यांना बहुतेक कमी घरपण देणारा वाटला असा। तेव्हा ते काय म्हणाले होते हे सुद्धा ऐका। हे बघा, भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे। या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे, आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो। 40-42 वर्ष 45 वर्ष मी या घरात राहत होतो, पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो, आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे, म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे। आता नाथाभाऊंची ही खेळी त्यांना जवळून ओळखणाऱ्या गिरीश महाजनांनी कशी हेरली हेही बघा। याही दगडावर पाय ठेवायचा, त्याही दगडावर पाय ठेवायचा, अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालणार नाही। म्हणजे घरामध्ये सगळे पदं पाहिजे, वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे, हा कुठला प्रकार आहे? आता एकाच घरात राहिल्यावर एकमेकांना ओळखणं आलंच, एकमेकांच्या विरोधातले पुरावेही आले, जसे की ईडी सीडी वगैरे वगैरे। जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना। मी म्हटलं, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल। नाथाभाऊ एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा अर्धवर्तुळ तयार करून पवारांच्या राष्ट्रवादी स्थिरावण्याच्या मूडमध्ये आहेत असं सध्या तरी दिसतंय। या दरम्यान त्यांनी सांगितलेली सीडी काही लागली नाही, त्यांनी पकडलेली शिडी काही टिकली नाही। पण आता सीडी आणि शिडीच्या नंतर नाथाभाऊंच्या भोवती ईडी तरी दिसते का हे बघावं लागेल। ती दिसली तर कदाचित नटसम्राट नाथाभाऊंच्या न झालेल्या प्रवेशाचा पुढचा अंक दिसू शकेल। गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।